आज सकाळपासून इथे ज्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचा आजचा हा समारोपाचा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा असा हा क्षण आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करतात. मलाही म्हणाले मार्गदर्शन करा आपले लोक. मी म्हटलं आता मी काय मार्गदर्शन करणार. मगाशी आपण ज्यांची चित्रफित पाहिली, ज्यांचं दर्शन आपण घेतलं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मार्ग दाखवणारे उद्धव साहेब तुम्हीच आहात. ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मार्ग दाखवणारे उद्धव साहेब तुम्हीच आहात. अशा प्रकारे हा दिवसभराचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम तुमच्या उपस्थितीत आता संपतो आहे. मी फक्त उद्धव साहेबांना एवढं सांगू इच्छितो की हे संपूर्ण शिबिर हे नाशिकच्या शिवसैनिकांच्या मेहनतीने पार पडलेलं आहे. नाशिकचे शिवसैनिक, नाशिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांनी तन मन आणि धन अर्पून हे शिबिर यशस्वी केलं आणि ही शिवसेनेची ताकद आहे. आज आपल्याकडे सत्ता नाहीये, त्याच्यामुळे असे कार्यक्रम कसे होऊ शकतात असा प्रश्न पडतो. पण एकदा शिवसैनिकांनी मनावर घेतलं की असे 100 सोहळे तो पार करू शकतो. आज काय झालं, अडथळे बघा कसे येतात, आणतात. इथे आपलं शिबिर सुरू आहे आणि बाहेर नाशिकला शहरामध्ये भारतीय जनता पक्षानं दर्गे पाडण्याचं काम घेतलं. का तर शहरामध्ये गोंधळ व्हावा, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी आणि टी व्हीवरती आपल्या बातम्या दिसू नयेत म्हणून आजचा मुहूर्त काढला. पण त्या सगळ्यांवर पुरून उरून आजचा शिबिराचा सोहळा होतोय आणि दिवसभर महाराष्ट्रामध्ये या आपल्या शिबिराची बातमी होते आहे. या शिबिराचं वैशिष्ट्य काय आहे? अनेकांना वाटलं की पराभव झाला शिवसेनेचा, शिवसैनिक खचला असेल, शिवसैनिक घरी बसला असेल, शिवसैनिक आता घराबाहेर पडणार नाही, शिवसैनिक दहशतीखाली आहे. आजच्या शिबिरानं दाखवून दिलं की नाशिकचा शिवसैनिक आहे तसाच दणदणीत आणि खणखणीत आहे. एखाद दुसऱ्या पराभवानं खचून जाणारे आम्ही नाहीत. यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिलेला आहे. याच्यापेक्षा का वाईट बघायचं? यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिलेला आहे, स्वतः शिवसेना प्रमुखांनी अनुभवलेला आहे. आणि सगळ्यात खराब काळाशी सामना करणारी जी व्यक्ती असते ती सगळ्यात उज्ज्वल भविष्याची निर्माता होते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे कोणाला असं वाटत असेल की आम्ही खचलो, दबलो, तसं नाही. एक छावा नावाचा चित्रपट येऊन गेला, त्याच्यामध्ये आपण छत्रपती संभाजीचा संघर्ष पाहिला.